काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडेंना सरकारी कार्यालयाची चावी महिन्याभरात मिळाली नाहीये, त्यामुळे यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्यात। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना इशारा देऊन तात्काळ टाळ तोडून कार्यालय ताब्यात त्यांनी घेतलंय। पाहूयात। असं नाही दादा, हे बरोबर नाहीये। तो कशाला थांबा म्हणून राहिले तुम्ही का थांबा म्हणून राहिले? ठीक आहे, पद्धत आहे खासदारासोबत बोलायची। आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतो, तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तुम्ही गुन्हे दाखल। हे टाळ तोडून यशोमती ठाकूरांनी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडेंना कार्यालय मिळवून दिलं। महिनाभर होऊन सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातल्या खासदारांच्या कार्यालयाची चावी बळवंत वानखेडे यांना मिळाली नाही। अखेर यशोमती ठाकूरांनी टाळ तोडलं आणि आपल्या खासदारासाठी कार्यालय खुलं केलं। विशेष म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत पाटील अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे आधी चंद्रकांत पाटलांच्या भेटीसाठी आले आणि कार्यालय मिळत नसल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला। खासदार होते ऑफिस तुम्हाला जायचं ना, तुमचं कार्यक्रम आहे, ज्यांना नवीन त्याच्या दिवसाला कशाला करून राहिले? असं नाही दादा, हे बरोबर नाहीये। मला बिलकुल विषय नाहीये। माझ्यापुढे विषय कधी आला नाही। एक मिनिट कशाला थांबा म्हणून राहिले तुम्ही का थांबा म्हणून राहिले? ठीक आहे, पद्धत आहे खासदारासोबत बोलायची। त्यांनी म्हटलं अरे वा थांबा कुठे? असं नाहीये मी ऐकलं त्यांचं। त्यांनी तुम्ही त्याच्या थांबा म्हणून राहिले खासदारांना, पण गरीब खासदार झाला म्हणून असं आहे का? त्यांना सांगितलं आमच्याकडे जागा भरपूर आहे, तुम्ही घ्या, त्यांना सांगितलं त्यांना नाही द्या। अरे त्यांना द्यायचं नवीन द्या, असं नाही चालणार। दादा नियम आणि तो ऑफिस निवडून येणाऱ्या खासदाराला नाही म्हटलं नाही का? एका ऑफिसमध्ये दोन ऑफिस कराल का तुम्ही? महापौर महोदय माझ्यापुढे किती मिनिटांमध्ये आला? 3 मिनिटांमध्ये मला विचारतं का? 3 मिनिटांमध्ये बरं हे आले तासभर। दादा तुम्ही असताना तर नाही भेटलाच पाहिजे ना। आमच्यावर गुन्हे दाखल करा खासदारांवर आणि आमदारांवर। आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतोय, तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तुम्ही गुन्हे दाखल। जरा रे ऑफ चला पडाल काय एवढं असं थोडी नसतं भाऊ, तुम्ही एवढं बोलून राहिले तुम्ही आमच्यावर। अरे वा रे वा साहेब, असं आता ते कार्यालय ताब्यात घेणार हे सांगून यशोमती ठाकूर आणि वानखेडे कार्यालयाच्या दिशेने आले। पोलिसांचा फौजफाटा लागलाच होता। कार्यालयाच्या समोर बॅरिकेडिंग सुद्धा केलं, मात्र बॅरिकेडिंग हटवून टाळ तोडून यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे कार्यालयामध्ये शिरले। निकाल 4 तारखेला लागला। 4 तारखेला लागल्यानंतर 5 तारखेला आम्ही अर्ज दिला। 5 तारखेपासून आज देतो, उद्या देतो, सकाळी देतो, संध्याकाळी देतो, या पद्धतीनं हे प्रशासन आम्हाला झुलत ठेवत आहे। आणि काल सुद्धा मी त्यांना सांगितलं की जर तुम्ही मला 10 वाजेपर्यंत चाबी दिली नाही तर आम्ही कुलूप तोडू। हे त्यांना आम्ही चॅलेंज देऊन आज कुलूप तोडलेलं आहे। आता जिल्हाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडेंना कार्यालयाची चावी का दिली नाही, तर त्याचं कारण आहे राज्यसभेचे भाजपचे खासदार अनिल बोंडेंचा सुद्धा त्याच कार्यालयाच्या मागणीसाठी आलेला अर्ज। दोन्ही खासदारांना ते कार्यालय मिळावं अशी मागणी यशोमती ठाकूर यांची आहे। खासदारांनी ऑफिस मागितलं, एक महिन्याच्या वर होऊन गेलंय आज, आणि ऑफिस द्यायला तयार नाही। इथं अर्धा तास आदरणीय खासदार साहेब अर्धा तास तिथं बसले, त्यांनी चाबी दिली नाही। आता ते म्हणतात की हे ऑफिस 2 याच्यात तोडणार। असं कसं? एवढी दादागिरी कशासाठी? का म्हणून? म्हणजे आम्ही काँग्रेसचे, आम्ही महाविकास आघाडीचे आहोत म्हणून ही दादागिरी का? हे सगळं बंद झालं पाहिजे। ही दादागिरी कोणी खपवून घेणार नाही। त्यांना माहीत आहे की कोणी बोलू शकणार नाही कारण महिला आहेत, कोणी बोलू शकणार नाही कारण बळवंत वानखेडेवर काही जरी बोललं तरी वातावरण दुसऱ्या डायरेक्शननी नेलं जातं। आणि म्हणून माझी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की द्यायचंच असेल तर मी अमरावतीचा राज्यसभेचा खासदार, म्हणजे आतापर्यंत राज्यसभेचे 5च खासदार झाले, त्या 5व्या नंबरचा 6व्या नंबरचा खासदार आहे। तर राज्यसभा खासदार, लोकसभा खासदार दोघांचंही कार्यालय असलं तरी चालतं, नाही तर कोणाचंच कार्यालय नसलं तरी चालतं। पण असा आक्रस्ताळेपणा करून
जर का मलाच पाहिजे असा हट्ट जर करत असेल तर ते निषेधार्ह आहे. ही गोष्ट की बा नाही आम्हालाच पाहिजे, आम्हीच दादा हो इथले, आमचीच हुकुमशाही चालेल, त्या जिल्हाधिकाऱ्याला शिव्या द्यायच्या, पालकमंत्र्याच्या समोर आरडाओरडा करायचा, जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयात नारेबाजी करायची, शोभतं का? यशोमती ताईंना शोभत नाही, मंत्री राहिले आहे. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी, भैया भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. यशोमती ठाकूर विरुद्ध नवनीत राणा हा संघर्ष अमरावतीमध्ये नवा नाही. अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखडे अशी थेट लढत झाली, ज्यामध्ये वानखडेंनी राणांचा 19,000 मतांनी पराभव केला. वानखडेच्या विजयानंतर सुद्धा आपल्या बाण मारण्याच्या कृतीतून यशोमती ठाकूरांनी नवनीत राणांना डिवचलं होतं. आता बळवंत वानखडेंना कार्यालय मिळवून देण्यासाठी सुद्धा यशोमती ठाकूर यांनी टाळं तोडलं. स्वप्नील उमपसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, अमरावती. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी, भैया भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.